मित्रांनो, कोकणामधला सर्वात मोठा उत्सव जर कुठला असेल तर तो असतो होळीचा. म्हणजे हा उत्सव होळी पौर्णिमेला सुरू होतो किंवा त्याच्या अगोदर सुरू होतो, ज्याला कोकणामध्ये शिमगा देखील म्हणला जातो. म्हणजे आपल्या पुण्या मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये तुम्ही जर का बघितलं तर आपल्याकडे धुलीवंदन किंवा रंगपंचमी, धुळवट असे दोनच प्रकार माहिती असतात. पण कोकणामधला शिमगा किंवा होळी हा सर्वात मोठा सण आणि जो कमीत कमी 12 ते 15 दिवस चालतो. मग तुम्हाला जर का हा सण किंवा शिमगा अनुभवायचा असेल, बघायचा असेल की कोकणामध्ये शिमगा कसा साजरा केला जातो, तर मित्रांनो आपलं हे रिसॉर्ट दापोली नावाचा जो प्रोजेक्ट आहे, जे दापोलीपासून फक्त एक 15-16 किलोमीटर अंतरावरती आहे. गावाचं नाव आहे मळे. तर इथे आपण हा शिमगोत्सव साजरा करतोय आणि ह्याच्यासाठी तुम्हाला खास निमंत्रण आहे. म्हणजे तुम्ही इथे येऊन आम्ही एक 4 दिवसाचं पॅकेज काढले, ज्या पॅकेजमध्ये हा पूर्ण उत्सव आम्ही कव्हर करणार आहोत आणि तुम्ही देखील ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. अतिशय रिजनेबल पैसे कमवणं हा हेतू ह्याच्यामधला अजिबात नाही आहे. फक्त ही कोकणातली जी संस्कृती आहे ही तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की नक्की हा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो. ह्यासाठी हा खटाटोप आम्ही करतोय. तर तुम्ही फक्त लिमिटेड आमच्याकडे एडिशन्स आहेत. बघा हा जो बंगले बघतात मागचे, तर मित्रांनो हे सगळे आपले बंगले आहेत. म्हणजे एका फॅमिलीला 3 मेंबर किंवा 4 मेंबर असतील, तुम्हाला असा बंगला देखील मिळेल. इथे तुम्ही राहू शकता. कोकणातले अनेक विविध प्रकार आहेत म्हणजे जे तुम्ही खाल्लेले नाही. सर्वात फेमस म्हणजे उकडीचे मोदक असतील किंवा इथल्या फळभाज्या असतील. तर ह्याचं जेवण तुम्हाला मिळणार आहे 4 दिवस आणि पूर्ण शिमगोत्सव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुम्हाला जर काही यायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि हा उत्सव कशा रीतीने साजरा केला जातो हे तुम्हाला जर का बघायचं असेल ना, थोडीशी झलक तुम्हाला मी दाखवतो, या. तर मित्रांनो आता माझ्याबरोबर आहे किसन सर आणि हे आहेत अमोल सर. म्हणजे मळे गावामधलेच हे स्थानिक रहिवासी आहे. आज ह्यांची आम्ही थोडीशी मदत घेणार आहे, जाणून घेण्यासाठी की नक्की इथे शिमगा कसा साजरा केला जातो. तर सर्वात पहिलं मला ह्यांनी सांगितलं की आमची सुरुवात जी होती, जे आमचं ग्रामदैवत असतं त्यांच्या मंदिरापासून. तर आता मला हे मंदिरात घेऊन चाललेत आणि तिथून पुढची कॉमेंट्री मात्र किसन साहेब देणार आहेत. कारण उत्सव मलाही तसा माहिती नाहीये, मी पूर्ण बघितलेलं नाहीये. किसन साहेब, आम्हाला सगळा उत्सव समजून सांगणार ना? हो, सांगणार. म्हणजे जे आता लोक आपल्याकडे येणार आहेत, हो, मग त्यांना कळलं पाहिजे की अरे दरवर्षी आले पाहिजे आपल्याकडे, बरोबर. एकदा उत्सव बघितला की. बरोबर ना? हो, तर आपण कुठं चाललो आता? मंदिरामध्ये. तर मित्रांनो आत्ता आपण आहे मळे गावातलं जे ग्रामदैवत आहे, म्हणजे महामाई. तर इथून आपला ॲक्च्युली उत्सवाला सुरुवात होते. आता मी जास्त काय बोलत नाही. आपले किसन साहेब आहेत, मग ते इथले मूळ आहेत आणि उत्सव कसा साजरा केला जातो हे ह्यांना परफेक्ट माहिती आहे. आता मला सांगा, हे आपलं तुमचं ग्रामदैवत. आता हा उत्सव मुळात कसा किती तारखेला सुरू होतो? होळी आपली 13 तारखेला आहे, बरोबर? 13 तारखेला आपली होळी. तो उत्सव कसा सुरू होतो? किती दिवस अगोदर? मला जरा समजावून सांगा. हं. तर होळी 13 तारखेला म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याकडे 12 तारखेला हं. पालखीचा आमच्या सहज चढतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण देव ठेवतो. हं. त्याच्या आधी देवाला आम्ही कळे लावतो बरं. आणि परमिशन घेतो, की बाबा आता आजच्यापासून तुझा शिमगा सुरू. अच्छा. असं तिने कळा दिल्यानंतर मग आम्ही ते पालखीमध्ये ते आम्ही रूपं बनवले चांदीची वगैरे. ती पालखीमध्ये ठेवून आम्ही इथं सजवून हां. मग सीमेवरती नेतो. सीमेच्या पलीकडे जाऊन म्हणजे थोडं तीर्थासाठी म्हणून जातो. तिकडून आणून परत आपण पालखी बसवून आमच्या मेन जे पाटील आहेत त्यांच्याकडे ठेवतो. म्हणजे त्याला होळीच्या 1 दिवस अगोदर, म्हणजे तारखेला होळी आहे, तर 1 दिवस अगोदर आपण आपले देव इथनं नेणार आणि गावात जो मुख्य असतो पाटील, त्याच्या इथं ती पालखी आपली नेऊन ठेवते, बरोबर? त्यानंतर परत आपण इथे येतो का? हो, येतो. बर, हा. ठीक आहे, आपण पालखी सीमेवरती नेऊन पाटांगण ठेवल्यानंतर त्याला परत हे आपण ती होळी जी आहे देवळातली ती हा. आपण सजवून होळी लावायला रात्री सगळी ग्रामस्थ मंडळी इथे येते. बर. होळी लागून परत पालखी घेऊन आपण वरती पाटलांकडे ठेवतो आणि धुळीवंदनाच्या दिवशी दुपारनंतर परत या ठिकाणी हं. साहना भरते आमची. सहाना म्हणजे काय? साहना म्हणजे पूर्वीपार जे चालत आलेले जे देवाचे गाराणे जे काय आहेत, नाच आहे किंवा शिमग्याचे जे खेळ आहेत, जे काय देवीला जे गाराणे घालायचे ते देवीचे गाराणे घातले जाते. सगळे मानकऱ्यांचे जे काय मान आहेत, हं. म्हणजे आमच्याकडे एकावल्यासारखा जो एक मान आहे तो प्रत्येक 4 कुटुंबांना आम्ही एकावल्याचा मान आम्ही देतो. त्याच्यानंतर इथे राधेचा खेळ असतील, काटखेळी खेळ असतील, हा. तर ते सगळे इथे असतात आणि सगळे ग्रामस्थ म्हणजे सगळे बसते
सगळे ग्रामस्थ आनंदाने खांद्यावर पालखी घेऊन नाचवतात. असा संध्याकाळपर्यंतचा इथे कार्यक्रम हा चालतो. म्हणजे हा जो कार्यक्रम तुम्ही म्हणताय तो होळीच्या दिवशीचा, दुसऱ्या दिवशीचा, धुलीवंदनाला, बरोबर. हा. मग तेव्हा पालखी जी नाचवतात ती कुठली नाचवतात? कारण देव तर हीच पालखी. हीच नाचते. अच्छा, म्हणजे जी आदल्या तीच. दिवशी आपण पालखी घेऊन जातो तीच ती परत आणतो. परत इथे आणतो दुसऱ्या दिवशी, हा. आणि मग तुमचा इथे सहाणा भरला जातो आणि खेळला जातो. हा. बरोबर. बरं, आता हे आहे आमचे गावचे पाटील, म्हणजे मळेगावचे पाटील आहेत. तर ह्यांना बरेचशा डिटेल्स माहिती आहेत. मग तुमचं वय किती आता? म्हणजे आता 60-65 झालं. म्हणजे 65 वय आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या कमीत कमी 40 एक होळ्या इथल्या बघितल्यात, शिमगा बघितलेला आहे. हो. बरं, आता यांनी मला सांगितलं तर सहाणा भरला जातो का? सहाणा. हा, तर सहाणा. सहाणा म्हणजे नक्की काय? नक्की म्हणजे देवाचे मान वगैरे भरतात. बर. नारळ ठेवून, तांदूळ ठेवून असे विडे भरून पान वगैरे ठेवायची हा. आणि विडा भरायच्या नंतर देवाला म्हणसायचं. बर. आणि त्यानंतर पुढे काय होतं मग? पुढे मग सगळं झालं की मग ते एकावले म्हणून खेळतात. काय करतात? एकावले म्हणून. एकावले ते एकावले. हा. हा. मानकऱ्यांचं, प्रत्येक मानकऱ्यांचं ते मान असतो. बर. ते मग इथून असे करणार हा. आणि इथून जाणार होळीच्या वाटले फिरणार बर. 5 मोहऱ्या. अच्छा. परत दुसरा येणार पाटील. अच्छा. असं 3-4 पाटील आहेत ते मानकरी आहेत. अच्छा, मग त्यांचा मान झाल्यानंतर हा. पुढे काय होतं मग? पुढे मग संपवतात. मग ती पालखी जी आहे ती परत तुमच्या परत गावात गावात जाते, जाते. जो पाटील असतो त्याच्या घरी जातो. हा. आता आपण मळेगावामध्ये प्रॉपर आलेलो आहे. मग जिथे होळी पेटवली जाते आणि जी पालखी आपण आणतो ती इथे आणतो. आता मला सांगा पुढे काय होतं? ज्या दिवशी होळी लागायचा दिवस असतो त्या दिवशी इकडे प्रत्येक मानकर, आमच्याकडे 4 मानकर आहेत, त्या प्रत्येक मानकऱ्याचं घर घेऊन, तिथल्या मानकऱ्याचं घर घेऊन तिथली होळी पेटवली जाते. हा. पालखी इथे येऊन बसते. इथे. हा, या ठिकाणी पालखी बसते. हा. आणि ह्या समोरच्या जागेमध्ये इथे पालखी होम सजवलेला असतो त्या दिवशी. म्हणजे इथे का? इथली होळी लागल्यानंतर मग दुसऱ्या पाटलांच्या घरी जाते, म्हणजे दुसऱ्या वाडीमध्ये जाते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे ही आपली मेन होळी जी 13 तारखेची होळी आहे, मेन होळी गावच्या देवळातली ती मेन होळी ती होळी. आणि प्रत्येक वाडीची अच्छा, ही कधी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याच होते ना? दिवशी लागते. त्याच दिवशी लागते का? ह्या सगळ्या होळ्या हे एकाच दिवशी लागतात. अच्छा अच्छा अच्छा. फक्त ते प्रत्येक मानकऱ्याचं घर घेऊन घेऊन होळी लागत लागत शेवटी मग गावदेवीच्या मंदिरातली होळी. आता ही इथं पालखी ठेवल्यानंतर, इथं होळी पेटवल्यानंतर ती पालखी घेऊन प्रत्येक होळीच्या ठिकाणी जातो आपण. परत होळीच्या दुसऱ्या ठिकाणी जातो, सगळे गाव म्हणजे ग्रामस्थ सगळे. अच्छा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पालखी ठेवली जाते, तिथे होळी पेटवली जाते, बरोबर. अच्छा, म्हणजे असा शिमगा त्या दिवशीचा त्या पूर्ण दिवशीचा झाला. राहतो. आता पुढे जे शिमगा साजरा केला जातो तो कसा केला जातो? जो हा आपला उत्सव चालतो तो कसा चालतो? म्हणजे आता त्याचा आपण उत्सव, सगळ्या होळ्या सगळ्या संपल्या आणि मग तेव्हा आपला जो देव मुक्कामाला असतो, पालखी असते, ती शेवटची कुठे असते? शेवटची आपल्या एक खालची फिलसे म्हणून आमचे पाटील आहेत, त्यांच्या घरी निवासस्थानी ती थांबते रात्रभर. बर. आणि दुसऱ्या दिवशी मग धुळीवंदनाचा जो दिवस आहे त्या दिवशी तिथनं पालखी दुपारनंतर उचलतर परत गावदेवीच्या मंदिरात जातो. हा. जिथे आपण साने भरण्याचा जो कार्यक्रम आहे, हा. जो मी मगाशी सांगितला, हा. त्याप्रमाणे तिथे तो कार्यक्रम चालतो. तो दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो नंतरचा जे दिवस आहे, हा. त्या दिवशी तीच पालखी प्रत्येक घरात जाऊन त्यांचं जे काय मानपान असेल किंवा त्या प्रत्येक माणसाची इच्छा असेल त्याच्याप्रमाणे ओटी भरणे, तोरण लावणे, थोडक्यात गाराणे घालणे जो प्रकार असतो तो असं प्रत्येक घरोघर चालतो. असं साधारण एक 6 दिवसाचे कारण होतं. मध्ये जी गोष्ट सांगायची म्हणजे ज्या साधारण खालच्या वाडीकडे जी पालखी आहे त्यात एक दिवस घरं घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेरणा काढण्याचा कार्यक्रम असतो. आता शेरणा काढणे म्हणजे काय? शेरणा म्हणजे काय, आमच्याकडे पालखी ज्या वस्तीला असते त्या दिवशी प्रत्येक दिवशी साधारण तमाशा म्हणजे पारंपरिक खेळ आपण म्हणूया आपण, तमाशा दशावतार टाईप, थोडे सोंग, थोडे गमतीशीर असं काही कार्यक्रम असतो. आणि तिथे देवाच्या समोर एक 5 पानाचा विडा नारळ, एक देवाची खून म्हणून ठेवून एक सपाट जागेमध्ये जिथे पालखी नाचवली जाते त्या ठिकाणी ती पुरली जाते, एक काही लोकांच्या ह्याने उपस्थितीत. आणि मग दुसऱ्या दिवशी ती त्या देवाने तिची खून ओळखून काढायची याच्यासाठी पालखी आणून त्या जागेत नाचवली जाते. म्हणजे देवाची परीक्षा तुम्ही घेता थोडक्यात असं म्हणायचं. काही गावांमध्ये ही प्रथा थोडी बंद आहे, पण अजून आमच्याकडे अजून ते चालू आहे. त्याप्रमाणे खालच्या वाडीमध्ये आणि एक वरच्या वाडीमध्ये असा तो कार्यक्रम चालतो. आणि इतक्या वर्षीय परंपरेनुसार हे सगळं चालत आलेलं आहे, सगळं सुरळीत सुरू आहे. चला, म्हणजे शिमगा तुम्हाला ह्यावेळी नक्की अनुभवायला मिळणार आहे मित्रांनो. अतिशय सुंदर. म्हणजे आम्ही पहिल्यांदा असं काहीतरी कोकणामध्ये साजरं करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपल्या शहरातील किंवा तुमच्यापैकी कोणालाही जर शिमगा कसा असतो हे जर काय बघायचं असेल
तर 4 दिवसाचा आमचा प्रोग्राम आहे. तर आपलं बुकिंग सुरू होतंय 4 दिवसाचं. आम्ही तुम्हाला पॅकेज देतोय. पॅकेज अतिशय रिझनेबल देतोय. 3 किंवा 4 माणसं म्हणजे एका फॅमिलीमध्ये तुम्ही 3 असाल 4 असाल तर तुम्ही येऊ शकता. लिमिटेड लोकांसाठी आहे, फक्त 10 फॅमिलीसाठी आपण हा शिमगा महोत्सव भरवतोय. कारण आपल्याकडे 10 बंगले अवेलेबल आहेत. तर फोन करा खालील दिलेल्या नंबरवरती आणि ह्या पूर्ण कोकणातील जो सर्वात आवडता सर्वांचा प्रिय असलेला जो सण आहे शिमगोत्सव, ह्याच्यात सामील व्हा, ह्याचा आनंद घ्या. कारण हा जो उत्सव आहे आपले कोकणी बांधव जे आहेत मुंबईला बहुतेक करून आहेत, पण ह्या उत्सवाला कुठलाही माणूस न चुकता आपल्या गावात कोकणात येतो म्हणजे येतोच. बरोबर ना? बरोबर बरोबर. हा तर हा उत्सव साजरा करायचा तुम्हाला आम्ही चांगली संधी तुमच्यासाठी घेऊन आलोय. एक आपली कोकणातली संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्याचा लाभ नक्की घ्या. सोबत आमचे किसनराव तुमच्या सोबत आहेत, नंतर अमोल शेठ तुमच्याबरोबर आहेत. हे आमची टीम आहे इथली मेन मळे गावातलीच आणि आपल्या रिसॉर्ट दापोलीची टीम आहे. हे आपल्या बरोबरच आहेत. हे सर्व तुम्हाला गाव, पूर्ण सण, पूर्ण उत्सव कसा होतो हे दाखवणार आहोत. तर तुम्ही पण सांगा तुमच्या भाषेत. हो, या सगळे तुम्हाला सांगायचं अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे की या सणाची लोक आतुरतेने वाट बघतात आणि कधी शिमगा येतोय म्हणजे मला कधी पालखी नाचवायला भेटते असं सगळे बघत असतात. हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की सर्वांनी या. आम्ही सर्वांची व्यवस्था नीट चांगली व्यवस्थित करू. व्यवस्थित